प्रतिकार करण्यासाठी लोकशाही मार्ग सुद्धा आहेत। तुम्ही थेट बॉम्बस्फोटाचं समर्थन करताय। तुम्हाला ही भीती नाही का वाटत की अशा प्रकारे बॉम्बस्फोटाचं तुम्ही समर्थन केलं तर तुम्हालाही तुरुंगवास घडू शकतो? विशेष असं आहे की सतीचं वाण हाती घेतलेल्यांना अग्नीचं भय नसतं। तुम्ही तुरुंगात जायची तयारी आहे? अगदी तयारी आहे, याच्या आधी जाऊन आलेलो आहे। जर साध्वी प्रज्ञा सिंगच्या समर्थनार्थ मी उतरलोय म्हणून जर मला तुम्ही तुरुंगात डाबणार असाल, मी तर म्हणतो अफजल गुरुच्या आधी मला फाशी देऊन टाका। तुम्ही अफजल गुरुला फाशी देऊ शकत नाही। तिथे तुमचे हात धर्मनिरपेक्षतेच्या शंड दगडांखाली चेचले जातात, ठेचले जातात आणि निष्पाप हिंदुत्ववादी तत्ववेत्ते। आज साध्वी आहे, इंडिया टीव्हीने साध्वी की लव्ह स्टोरी दाखवली आणि नंतर 2 मिनिटाच्या लव्ह स्टोरीत लक्षात आलं की इंडिया टीव्हीने दाखवलं की आयपीएस ने तिच्याकडे मागणी केली होती आणि हिने नकार दिला होता। मग ती साध्वीची लव्ह स्टोरी कशी झाली? ती आयपीएस ची लव्ह स्टोरी झाली। पण म्हणजे हिंदूंच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जायची तुमची तयारी आहे? हो, मी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूजक आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आंबेडकर ही माझी दैवत आहेत दोन। त्याच्यामुळे घटनेचं रक्षण करण्यासाठी एक समाज मारला जात असेल तर स्वाभाविक प्रतिक्रिया होणार। हिंसा करायलाही तुमची तयारी आहे? हिंसा आपोआपच होणार। तयारी म्हणजे काय? हिंसा आपोआपच होते। मला जर तुम्ही उठून थोवाडीत मारायला आलात तर मी तुम्हाला प्रतिकार करणार। अशा प्रकारे हिंसक प्रतिक्रिया देण्याचं तुम्ही समर्थन करताय? हो, करतो। आणि त्याचं जे काय प्रतिक्रियेचं माझ्या समर्थनावर जर काय अवलंबून असतं तर मी तर न्यायालयात त्यांचं समर्थन केलं असतं। अगदी धनंजय देसाईंनी खळबळजनक इथे विधान केलेलं आहे। त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगचं तर समर्थन केलंच आहे, पण हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काहीही करण्याची, हिंसक प्रतिक्रिया देण्याची, तुरुंगवास भोगण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे। हिंदू राष्ट्र सेना कुठच्या थराला जाऊ शकते हे आपण या चर्चेतून अनुभवतो।